आणि बॅटर पण पाठवा, पंच पण जातील. प्रेक्षक कुठे जाऊ नका, दुपारची वेळ आहे. नवीन सामना आम्ही आपल्या बेटी सांगतोय. पहिल्या फिरतीला शेवटचा सामना आहे. पहिल्या फिरती लास्ट पहिल्या राऊंडचा शेवटचा आहे सामना. पहिल्या फेरीतील शेवटचा असल्यामुळे 4 षटकांचा असेल याची नोंद घ्या. परंतु आपण सेकंड फेरीचे सर्व सामने 3-3 षटकांचे खेळतो याची पण नोंद घ्या. सन्मान्य मदनजी पाटील साहेबांचं आगमन होतं. या मदनजी पाटील. मदनजी पाटीलला खूप क्रिकेटचं वेड आहे. ते घरी थांबणारच नाहीत. सकाळ दुपार संध्याकाळ कधी पण त्यांना बोलवा, बोलवायचीच गरज नाहीये. सरळ स्क्रीन बंद करतात आणि निघून येतात. ते आज सुद्धा आले, काल पण आले होते. आपलं हार्दिक स्वागत आहे. मदनजी पाटील, लवजी वेळेकर, आपले शिवसेनेचे शाखा प्रमुख दीपकजी वेलेकर सुद्धा आपल्यामध्ये, दीपेशजी पाटील आहेत, बाकी सर्व आयोजक मंडळ, सर्वांचं आम्ही स्वागत करतोय या दुपारच्या सत्रामध्ये. उमेशजी केणे आणि जितू पानसरे ऑफिशियल जात आहेत मैदानामध्ये. रॉकीजी दिगाडकर यांची एंट्री सुद्धा झाली बघा. लेट बट ग्रेट एंट्री. त्यांना माहिती की माझ्यावरती कॅमेरा जास्त फिरला पाहिजे. या या हे आमचे सर्व मित्र बनलेत 7 स्टार मधले. 1 स्टार बारामजी मेहर, अजितजी पाटील, राकेश दिगाडकर, अनंताजी केणे, कैलास पाटील, लखन पाटील, रामकृष्ण हरिकाकडे. या 7 ताऱ्यांनी ह्या आमने लोणाट क्रिकेटला फार पुढे नेलंय आणि घेऊन चाललेले आहेत. त्यांचा सुद्धा आपण आभार व्यक्त करू. ओम साई आमले लोणाट क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आपण पाहताय प्रेक्षको. आणि स्पर्धेचा अंतिम दिवस, अंतिम टप्प्यामध्ये पोहोचायला काही सामने बाकी आहेत. दुपारचं सत्र सुरू होत आहे या पहिल्या फेरीतील शेवटच्या सामन्याने. आरडी स्पोर्ट्स किरवली विरुद्ध श्री गणेश जांभूलपाडा. वैभव ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईकला विशाल अशी जोडी सलामीला आली आहे. सर्वांचे लाडके बाबू म्हणजेच हर्ष पारधी साहेबांनी बनवलेला संघ. किरडीचा 12 खेळाडू पाठवा आरडी. दुपारच्या सत्रामध्ये 2 वाजलेत बरोबर प्रेक्षको. म्हणजे ह्या स्पर्धेचे 2.5 दिवस जवळपास झाले. अर्धा दिवस बाकी आहे. परंतु हा अर्धा दिवस झाकी नाही तर पूर्ण पिक्चर बाकी आहे. जे 2.5 दिवस झाले ती झाकी होती या टुर्नामेंटची. पण आता खरा पिक्चर पाहायला मिळेल. पिक्चर क्लिअर व्हायला वेळ लागेल. संध्याकाळपर्यंत आपल्याला पिक्चर क्लिअर होईल. त्यासाठी सामने पाहण्यास विसरू नका. आपण पाहताय स्वर्गीय बळी स्मृती चषक 2025. जाऊया मैदानामध्ये, टाळ्यांचा गजर करा. दोन्ही संघांना शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. शो द गुड गेम. बॉलिंग मार्फती मनीष, रफ्तार का राजा फ्रॉम किरवली मनीष, अनुभवी क्रिकेटर. मिड ऑफला रॉकी स्वतः सोनू दिघाडकर. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला, शॉर्ट कव्हर पॉइंटला जीवन दिघाडकर. मच्छीवाले आपले लाडके. तसेच फ्लाइंग स्लिप, लेग स्लिप, शॉर्ट स्क्वेअर लेग, डीप मध्ये एक मिड विकेट आणि वाईड इस लॉंग ऑन असं क्षेत्ररक्षण सजवलंय. आणि सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू मार्गस्थ समोर वैभव. बॅटचा फेस ओपन केला, चेहरा उघडला, गॅप शोधण्याचा प्रयत्न. तिथे कव्हर केलं छान पद्धतीने. आणि पहिली धाव आली आहे पहिल्या चेंडूवरती वैभवच्या बॅटमधून. वैभव ऑफ द मार्क. धावसंख्या सुरू झालेली आहे श्री गणेश जांभूलपाडा संघाची. संत आणि सावध सुरुवात. कुठल्या पद्धतीने हाराकिरी न करता क्लासिकल खेळ होतोय हल्लीच्या ह्या मोसममध्ये जांभूलपाड्याचा. बाबदेपाडामध्ये सुद्धा या संघाने सेमीफायनल पर्यंत धडक मारली होती. मोठमोठ्या संघांना गारद करण्याची किमया केली होती हर्ष पारधी आणि टीमने. हो, आडव्या बॅटने तिथे क्रॉस बॅटेड फटका मारण्याचा प्रयत्न, पण चेंडूची रेष तिथे पाहिली नाहीये. चेंडूचं अगदी तिथे मूल्यांकन पाहिलं नाहीये, मेरिट ओळखलं नाहीये. ऑप्टिकच्या बाहेर टप्पा पडला, चेंडू खाली राहिला. आणि ते कानमंत वैभवने दिले सुद्धा की तुला इथे बॅकफुटला जाऊन फक्त स्टिअर करायचं होतं, ढकलायचं होतं, चेंडूला काढायचं होतं, जसं मी काढलं होतं.
एकमेकाला सांगितलं फार गरजेचं आहे, गाईड करणं फार महत्वाचं आहे. बॅकहँडचा वापर केला मनीषने, चेंडू फुल टॉस घेतला, ड्राईव्ह केला तिथे. बॅटर विशालने वेगाने फिल्डिंग तिथे करतोय आणि फेकी करेपर्यंत तितक्याच वेगाने चित्याच्या चपळाने हरणाच्या वेगाने दोनदा पूर्ण. केपी सर वेलकम. मोठं बक्षीस आधीच लागले राकेशजी तुम्हाला. 7 स्टार मधले तुम्ही एक मायनस करून बाकी सर्व 6 जणांनी तुम्हाला मोठं बक्षीस लावलंय. बॉलिंग साठी तयार राहा, सांगतो तुम्हाला नंतर. 3 चेंडू पडले, 3 धावा. फुलटॉस आधी चेंडूच्या खाली घुसून फटका मारलाय कसून आणि चेंडू तिथे अगदी हातामध्ये नाही राहिला रुसून चेंडू सटकला होता. त्या दरम्यान वेगाने वैभवने वेग धारण केलं आणि त्या वेगाने 2चं रूपांतर 3 मध्ये केलंय. 3 धावा कंप्लीटेड. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. राकेश दिगाडकर सरांनी जर हॅट्रिक संपादन केली तर तब्बल 6 स्टार्स ऑफ असोसिएशन सर्वांच्या तर्फे 2000 कॅश प्राइज. केपी, अजित पाटील, बारामदादा मेहर, अनंताजी केडे, रामकृष्ण हरी काकडे, लखनजी पाटील या सर्वांकडून बक्षीस घेण्याचीच आज वेळ आहे. आजचा दिवस. धावसंख्या बघा 6 वरती 0 बाद. वैभवची सिंगल आणि विशाल खेळतो 5 वर. वैभव स्ट्राईकला खोदून काढलाय. गोपणीसारखी बॅट फिरवलीये, खेचून अगदी खोदून काढला हा फटका. डीप एक्स्ट्रा कव्हर वाईडीस लॉंग ऑफच्या दिशेने एका टप्प्याने वैभवचा चौकार. ओव्हरपिच चेंडू बघा रिप्ले मध्ये दाखवतात. मनीषचा चेंडू ऑप्टिकच्या बाहेर टाकला होता, बॅकहँडचा वापर केला आणि त्याला अगदी लिहिल्या हाय बॅकलिपनी गोपणीसारखी बॅट फिरवलीये आणि चेंडूने प्रवास केला लॉंग ऑफच्या दिशेने. एक मोठ्या टप्प्याने एक मोठा चौकार प्राप्त केला वैभवने. धावसंख्या इथे पोहोचवली आपल्या संघाची 10 वर. 1-0 ऑन द बोर्ड. डीप एक्स्ट्रा कव्हर सुद्धा नाहीये, लॉंग ऑफ नाही तरी सुद्धा ऑप्टिकच्या बाहेर टप्पा का टाकतोय हा प्रश्न सोनीने विचारला आणि सोनीने काहीतरी कानमंत्र दिले मनीष याला. कारण सोनू दिगाडकर सुद्धा बरेच वर्ष या संघाचं कॅप्टन्सी सुद्धा निभावली आहे. या ठिकाणी 5 चेंडू पडले आणि आमच्या सोबत रोहितजी वेलेकर आता साथ देत आहेत स्कोरिंगसाठी. स्वतः आयोजक सुद्धा आहेत. हो सोडून दिला चेंडूला. त्यावेळेस तिच्या बाहेर कटरचा प्रयत्न केला होता परंतु टप्पा तुमचा अगदी अचूक पडला पाहिजे अशा वेळेला. मग तो लेग कटर असो की ऑफ कटर असो बघा. हो रिलीज करताना प्रयत्न छान केला होता, अगदी फिंगर रोल केले होते पण चेंडू ऑलरेडी एसटीच्या बाहेर टप्पा पडला. त्या कारणाने खूपच अजून बाहेर निघाला आणि त्या कारणास्तव पंचांनी वाईट घोषित केला उमेश केने सरांनी. धावसंख्या 11-0 बाद. हॅलो चांगला फटका आला आणि आमचे चांगले पाहुणे सुद्धा येत आहेत आलेत. सन्माननीय सदानंद पाटील साहेबांचं आगमन झालंय. या सर आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. एक मोठा कडक आवाज झाला बघा आणि भडक चौकार तिथे प्राप्त केला. हे बघा रिप्ले. दरम्यान दक्ष चिकन सेंटरचे ओनर सदानंद पाटील आलेले असताना चौकाराने स्वागत केलंय. आपण पाहतोय वैभवने मस्त इथे सुरुवात झकास झोकात स्वप्नात सुरुवात झाली आहे. श्री गणेश जांभूलपाडाची. धावसंख्या 15. पहिलं षटक समाप्त 0 बाद. आज संडे असून सुद्धा बघा दक्ष चिकन सेंटरचे आमचे सदानंद पाटील आलेत. त्यांचं दुकान बंद करून म्हणजे त्यांनी अगदी बलिदान दिले त्यांच्या बिझनेसला. आज त्यांनी प्राधान्य दिलंय आपल्या लाडक्या स्वर्गीय बळीच्या स्पर्धेला. लगेच बघा त्यांनी शर्करला 500 रुपये लावले लगेच. हे फक्त आवाज द्या काय पाहिजे. आवाज देण्याची गरज नाही, त्यांनी स्वतःच लगावले बक्षीस. बघा सदानंद पाटील साहेबांनी प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं बक्षीस. वाव मस्त. तर दुसरं षटक सुरू करेल गोलंदाज ऋतिक. ऋतिक सुद्धा चांगला परफॉर्मन्स देतोय किरोली संघाकडून. या अंगामध्ये मस्त फॉर्म मध्ये आहे. इथे सुद्धा त्याला ह्या स्पर्धेमध्ये तोच फॉर्म किंवा किंबहुना त्याच्यापेक्षा चांगलं प्रदर्शन करावं लागेल ह्या मोठ्या स्पर्धेमध्ये. स्वर्गीय बळीराम
रघुनाथजी वेळेकर स्मृती चषक 2025 पाहता पाहता या स्पर्धेचा शेवटचा दिवस उजाडला आणि अंतिम टप्प्यामध्ये आपण काही सामन्यांतर पोहोचणार आहोत. ऋतिकचा सामना करेल विशाल. विशालने विशालमय फटका मारायचा नाद केला. तिथे वेगाने मनीष होतोय, आरडी सुद्धा आले, पण तो दोघांनाही मिळाला नाही. चेंडू गेला अगदी हुलकावणी देत असताना बॉडी लाईन कडे प्रवास करतोय. त्या दरम्यान मनीषने कव्हर केलाय आणि तिथे 3 धाबा कव्हर केल्या. वैभव आणि विशालची अगदी मस्त रनिंग बिटी द विकेट. टाळांचा कडकडाट होतोय खेळाडू कक्षातून. स्वतःच्या संघासाठी स्वतःच्या गावासाठी ह्या स्पर्धेमध्ये आपली छाप सोडण्यासाठी जीवाचं रान करतायत हे सर्व खेळाडू. आणि तुमच्याच्या खेळाच्या आधारे या स्पर्धेला 4 चंद्र लागलेत. सर्व खेळाडूंचे आम्ही इताडे ग्रामस्थांच्या वतीने आणि आयोजन मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो की तुम्ही खूप छान इथे खेळाला प्रदर्शित केलं आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. पहिल्या चेंडूवरती ह्या ऋतिकच्या 3 धाबा प्राप्त केल्या आणि धावसंख्या बघा पोहोचलेली आहे ती 18 वर. 18 ऑन द बोर्ड. वैभव सामना करेल. राऊंड द विकेट जातोय गोलंदाज ऋतिक. फिल्डिंग थोडीशी सजवली आहे. स्वीपर कव्हर घेतला डीप मध्ये. खेचला पुन्हा गोपडी सकी बॅट छान फिरवतोय वैभव, पण झेल टिपेल का इथे? मात्र झेल टिपलाय मिस्टर जीडी रे. गोरखकर दिगाडकर गुड कॅच टेकन. फलंदाज बाद. पहिला धक्का लागतोय. उंच पूर्व फटका मारलेला. अगदी डोळ्यांची तीक्ष्ण नजर ठेवली. जसं अर्जुनाचं लक्ष त्या माशाच्या डोळ्यावरती होतं आणि अर्जुनाने तो बाण सोडला आणि ते स्वयंवर जिंकलं. तसा हा झेल टिपला आपल्या डोळ्याने आणि आपल्या हाताच्या कवेमध्ये विसावून घेतला मिस्टर जीडी पुराणा चावल. मस्त कॅचिंग पाहिलं आपल्याला. याला म्हणतात जजमेंट. तुमचा स्वतःचा विश्वास तुम्हाला यशाची प्राप्ती करून देत असतो, म्हणून स्वतः ते विश्वास जास्त ठेवण्याचा प्रयत्न करायचा. परमेश्वराती श्रद्धा असावी आणि स्वतःच्या मनगटातील विश्वास असावा. या 2 गोष्टी तुमच्याकडे असतील तर परमेश्वर सुद्धा नशिबाला तुमच्या सोबतीला पाठवत असतो. लक्षात ठेवा मित्रांनो. परंतु तुम्ही विदाउट मेहनत काही प्राप्त करू शकत नाही असे परमेश्वर सांगतायत. कारण तुम्हाला धर्तीवरती फक्त यशस्वी होण्यासाठी पाठवलंय आपल्या परमेश्वराने, आपल्या परमात्म्याने. हे सुद्धा आपण विसरता कामा नये. म्हणून नेहमी म्हणायचं, स्वतःला सांगायचं की यश मिळवणं हे माझं जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो यश मी प्राप्त करणारच. येस. मस्त टर्न केला चेंडू. ऑप्टिकच्या बाहेर टाकला टप्पा. अजून आउट स्विंग केला. तिथे बाहेर काढला गोलंदाज ऋतिकने. रोशन भरा चेंडू टाकला आणि त्याने काहीसा थोडासा कमबॅक इथे केलेला आहे. धावसंख्या 18 असताना एक गडी सुद्धा बाद झालाय. इथे वैभवने टर्न केलाय. तिथे मात्र सोनू दिगाडकर आहे, फेकी करतोय, परंतु त्या दरम्यान वेगाने पोहोचलाय नॉन स्ट्रायकर निकेश लिहे. एक धाव अर्जित झाली. वैभवने धाव केली पूर्ण आणि निकेश पोहोचलाय अगदी डेंजर झोन कडे. धावसंख्या 19. एक गडी बाद. श्री गणेश जांभूळपाडा संघ इथे बॅटिंग करतोय. हा सामना आहे मित्रांनो पहिल्या फेरीतील शेवटचा, म्हणून 4 षटकांचा आपण खेळवतोय. एक सामना दुसऱ्या फेरीतील झाला, तो 3 षटकांचा होता. ड्राईव्ह केला. ओव्हर पिच घेतला. आडव्या बॅटी ड्राईव्ह केलाय. वेगाने जातोय चेंडू आणि तितक्याच वेगाने फेकी झाली. हो, स्टंप होतीच, फेकी होती तिथे. गोलंदाजाने तिथे कव्हरअप करणं गरजेचं होतं ह्या थ्रोसाठी, परंतु गोलंदाज सुद्धा लांब राहिले बघा. आणि त्या कारणाने ही संधी तिथे गमावलेली आहे टीम आरडी स्पोर्ट्स किरवलीने. एक गडी बाद झाल्यानंतर एक वेगळा उत्साह निर्माण झालाय. उत्तेजना प्राप्त झाली आहे. मनसुबे ते उंचावलेले आहेत. पण तो दुसऱ्या बाजूला विचार केला तर चांगली धावसंख्या इथे मेंटेन करण्याचा प्रयत्न केला जातोय जांभूळपाड्याच्या बॅटर्स कडून. आता सामना करेल मिस्टर विशाल. फुलटॉसला तिथे एनकॅच करता आलं नाहीये. अगदी भोवऱ्याप्रमाणे चेंडू जागेवरतीच घरंगळत होता. तिथे लागला सुद्धा तिथे बहुतेक बॅटरला. बॉल लागला. बॉल डोळ्याजवळ लागला. पाणी घेऊन जा पटकन. फटका मारताना बॅटला जसा बॉल धडकला तो भिंगरीप्रमाणे फिरला बॉल आणि तो डोळ्यावरती आदळला. बाउन्स झाला बॅटवरून. असाच बाउन्सर लागला होता मित्रांनो वकार युनिटचा 1989 साली, जेव्हा सचिन तेंडुलकरने पहिल्यांदाच एंट्री मारलेली इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आणि फक्त 15 वर्ष 9 महिन्याचे असताना, म्हणजे आपण 16 वर्ष म्हणूया. एक चॅलेंज होतं त्यांच्यासमोर. समोरच्या दिशेने नॉन स्ट्राईकला सिद्धू पाजी होता, नवजत सिद्धू. वकार युनिटचा एक मोठा बाउन्सर जसा लागला 2 डोळ्यांच्या मध्ये कपाळावरती आणि रक्ताचं पूर्णपणे रक्त सांडू लागलं होतं.
रक्त बंबाळ झालं सचिन तेंडुलकर, चेहरा अगदी रक्ताने झाला, हेल्मेट भिजला होता, जर्सी भिजली होती. सिद्धू पाजीने सांगितले की सचिन तेंडुलकर तुम्ही रिटायर्ड हट व्हा, तुम्ही निघून जा, तुम्ही पुन्हा नव्याने या. सचिनने उत्तर दिलं, नहीं पाजी मैं खेलूंगा, मैं तो खेलूंगाच, वो भी पाकिस्तान के आगे खेलूंगाच. आणि तेच समजलं, तिथूनच कळलं. सिद्धू पाजीने अनेक वेळा सांगितलंय कॉमेंट्री करताना इंटरव्ह्यूमध्ये की तेव्हाच सचिनचे पाय दिसू लागले होते, ज्याला म्हणतात बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, आणि तो गॉड ऑफ क्रिकेट ठरला. आणि त्याची सर्वांनी प्रचिती पाहिलीच असेल. गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर असा बनतो प्लेअर जो हिंमत सोडत नाहीये. त्याला माहित होतं की मला संधी मिळाली 16 वर्षामध्ये, मी संधीचं सोनं करेन, आणि त्यांनी सोनं करून दाखवलं. रक्त बंबाळ झालेला असताना त्यांनी ती सेकंड चेंडूमध्ये चौकार मारला होता. लगेच त्यांनी अगदी मिडच्या इव्हन जोडीच्या बॅनरच्या बाजूने 4 धावांसाठी गुड शॉट. सुंदर पद्धतीने टर्न केला चेंडूला, मस्त अगदी हाताची कला तिथे वापरली गेली. बघा हा रिलीज अमोलचा, चांगला स्विंगिंग डिलिव्हरी होती, त्याला सुद्धा अगदी टर्न केलं, ऑफस्टिकच्या बाहेर टप्पा होता, आणि त्याला न जुमानता अगदी धोका घेतला आणि चेंडूला काढलं बॅकवर्ड झोन मधून. फाईनच्या दिशेने 4 धावांसाठी धावसंख्या पोहोचलेली आहे श्री गणेश जांभूळपाडाची 25 वर 1 गडी बाद 25. तिथे फिल्डर सजवलेला लगेच बघा, डीप मध्ये फिल्डर घेतलाय लॉंग लेगच्या दिशेने. फ्लाइंग स्लिपला मनीष एक पॉइंट आहे, कव्हरला शॉर्ट मध्ये आरडी आहेत, लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन मिड विकेट. सोनू आहे शॉर्ट मिड विकेटला. सोनूची ऑरेंज कॅप, याचा अर्थ की त्यांना जय श्रीराम खूप आवडतं बोलायला. हो हो हो, लॉफ केलाय, अप्पर कट, वा अप्पर ड्राईव्ह म्हणू शकतो आपण. चेंडू ट्रॅव्हल होत असताना तिथे बाउंड्री लाईनला धडक देत असताना सुंदर शॉट 4 धावांसाठी. आधी बॅकफुटला गेला होता, मागे सरकला होता बॅटर, नंतर पाहिलं की चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर पडतोय, हाफ व्हॉली घेतलं, बॅट तिथे पोहोचवली, बॅट फिरवली, स्लाइस केलं बघा. ओ छान, अगदी सुंदर पद्धतीने एक पाय हवेमध्ये आणि चेंडू सुद्धा हवेमध्ये तिथे प्रवास करत असताना तिथे आपले बहुतेक स्वर्गीय सूरज पाटीलचा तिथे बॅनर होता, आमचे लाडके कॉमेंटेटर. वा, आम्ही त्यांना मिस करतोय. तिथे जात असताना 4 धावा इथे प्राप्त केल्या, धावसंख्या 29 वर 1 गडी बाद. सूरज पाटील इताडे अगदी मराठीमध्ये जबरदस्त समालोचन ज्यांचं आम्ही ऐकायचो, आपल्यातून निघून गेले. सूरजी भास्कर पाटील इथे खेचलाय आणि भिरकावून दिलाय, स्क्रीनच्या दिशेने पंच पाहतायत. चेंडू धडकलाय पडद्याला आणि षटकाराचा इशारा, सिक्सर. सिक्सरचा इशारा दिलेला, पण तो तरी पण शंका तिथे निरसन करतोय आपण. चांगला अगदी तिथे स्लॉग स्वीप केला होता बॅटरने, रोशनने. डायरेक्ट पडद्यावरतीच लागला यार, नशीब की तो पडदा फाटला नाहीये, मग तुम्हाला कळलं असतं की ते षटकार आहे. षटकार धावसंख्या 35 वरती, सिक्सर, 1 गडी बाद. मस्त धावा इथे आता जोडतायत रोशन. वैभव बाद झाला तर पूर्णपणे आधी चांगली पार्टनरशिप करतायत. रोशन खेळतोय 15 वरती, विशाल खेळतोय 10 धावांवर. रोशन, इथे रोशन का लिहिलंय? निकेश आहे, तेच म्हटलं निकेश आहे, प्लीज करेक्शन करा स्क्रीनवर. निकेश खेळतोय. निकेशने पुन्हा एकदा स्लॉग स्वीप केलाय, आता जास्त चेंडू उंच गेलाय, चेंडूच्या खाली फिल्डर आलाय आणि सेफ हँड मध्ये झेल टिपलाय. निकेश बाद. शांतता पसरली आहे. मोठा फटका मारण्यामध्ये माहिर असलेला निकेश बाद झाला तिथे. अगदी पुन्हा एकदा चॅलेंज दिलं गोलंदाजाने असं म्हणू शकतो आपण. अगदी लालच दिली ती मोठा फटका मारण्यासाठी, पुढ्यात टाकला चेंडू स्लॉप करण्यासाठी आणि त्याचा चांगला फटका सोडण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडूचा तिथे एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं आपल्याला. जास्त उंच डोकं गेलं, डोकं स्थिर नव्हतं, नजर स्थिर पाहिजे तुमची. आणि या दरम्यान सुमित आलाय, खूप छान खेळतो सुमित. बापदेव पाड्याची स्पर्धा ज्यांनी गाजवली होती सुमितने, तो सुमित लिहे मैदानामध्ये.
षटक क्रमांक 30 सुरू असताना 2 गडी बाद 35 धावात श्री गणेश जांभूलपाड्याच्या. पुन्हा गोलंदाज अमोल जातोय रनवे मधून ओव्हर द विकेट. सुमित साठी बॅट चिकड, विकेट किपर बीट झालाय, फ्लाइंग स्लिप बीट झालीये, परंतु तिथे मनीष गेलाय जो तो सुद्धा बीट झाला. त्या डोक्यावरती हात आणि झाला घात लकी 4 रन. असंच असतं, म्हणून म्हणतात की घर फिरलं की घराचे वाशाही फिरतात. काहीच करू शकत नाही, नियतीचा खेळ असतो. लपंडाव, विकेट किपरला बीट केलं. चेंडूचं ध्येय होतं की मी बाउंड्री गाठणारच आणि चेंडूने ते करून दाखवलं. याला म्हणतात नियतीचा खेळ. लेग स्लिप बीट, मनीष सुद्धा बीट, तिघांना बीट करून गेला. धावसंख्या 39 जांभूलपाड्याची. सुमित इथे आडवा झाला, तिथे परत इम्पॅक्ट पंच सांगतीलच, ऑप्स्टिकच्या बाहेर इम्पॅक्ट होता. लेग बॅटचा इशारा. एक धाव कंप्लीट झाली. गलीला मनीषने कव्हर केलं, एक धाव सुद्धा कव्हर केली. सुमित आणि विशालने 2 भगदाड पडलेत आतापर्यंत, 2 गडी बाद. परंतु धावसंख्या चांगली म्हणू शकतो प्रेक्षकांनो, कारण 3 षटकाची समाप्ती, 40 धावा धावफलकावर 2 गडी बाद असताना. म्हणजे आता 6 चेंडूमध्ये 12 किंवा 15चं जरी लक्ष ठेवलं अजून वाढवण्याचं, तरी पण 50+ धावसंख्या होऊ शकते, जी अगदी पूरक असेल फायटिंग देण्यासाठी जांभूलपाडा संघाच्या बाजूने, आणि ती किर्लीच्या विपक्ष असेल. आरडी घेणार की बॉलिंग, कारण त्यांना बक्षीस आलंय मोठं, की कोणाला देणार, कारण ते स्वतःपेक्षा संघाला प्राधान्य देतात, ते स्वतःपेक्षा गावाला प्राधान्य देतात, ते स्वतःपेक्षा परिसराला प्राधान्य देतात. असे आरडी रॉकस्टार. बघा जीवन दिघाडकरला इथे बॉलिंग सोपवलेली आहे. अक्षरशः आरडी यांनी बक्षीस झटकले असं म्हणू शकतो, कारण ते किम्या करू शकले असे हॅट्रिकचे, परंतु त्यांनी चान्स दिली आहे. जीवनला त्यांनी बनवलंय, घडवलंय. त्याचा प्रदर्शन पाहायचं ह्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये, स्वर्गीय बळी चषकमध्ये आपण पाहतोय. 40 धावा धावफलकावर. सुमित समोर आहे आता, जरा फास्ट केला प्लीज जीवन. कमॉन आरडी, चला. सोनू गेलाय बॅकवर्ड स्क्वेअरला, लेग स्लिप तैनात, डीप मध्ये स्क्वेअर लेग, मिड विकेट, वाईड इज लॉंग ऑन, कव्हर. सुमित साठी फुल टॉस आणि मिड विकेट, आणि स्क्वेअरच्या मधून जाईल का? एका टप्प्याने उंच उडी घेतली ती फिल्डरने, जीडी आणि परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर. सुंदर सुमितचा चौकार. मारतो बघा, हा सुद्धा फटका त्याचा क्रॉस बॅटेटर्स आहे. मस्त पद्धतीने अगदी थाईच्या जवळ फुल टॉस मिळाला आणि त्याला अगदी उडवलं ऑन साईडला. 2 फिल्डांच्या मध्ये चेंडू अगदी सीमा पार. 4 धावांसाठी धावसंख्या 44. पुन्हा एकदा लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह, तिथे सुद्धा गॅप आहे, झेल मिळणार नाहीये. गिरीला सुद्धा हुलकावणी, चेंडू दिले हुलकावणी आणि चेंडू पोहोचलाय आणि त्यासोबत फिल्डर पण गेलाय. 4 धावांसाठी. बॉल आणि फिल्डर 8 मिळतील की 4 सर? 4च. चौकार, कारण तिथे बफर नाहीये बाउंड्री लाईनला, त्याच्यामुळे बाउंड्री लाईन तोच पडदा आहे, त्या कारणाने फिल्डरला अगदी वेगाने जावं लागतं. आणि इथे बघा चौकारांची हॅट्रिक केली आहे सुमित लियेने. स्वतःला सांभाळा प्लीज फिल्डर्स. जीडी एकमेकांना सांभाळा, जीवाचं जास्त तुम्ही रान करू नका. आधी आपली हेल्थ महत्वाची आहे, मग तुम्ही भविष्यामध्ये मोठमोठ्या स्पर्धा खेळू शकता. स्वतःला सांभाळणं फार महत्वाचं. धावसंख्या 48 होती, पोहोचले. 2च चेंडू पडलेत. वा, तसं पाहिलं तर सुमितने 3 लागोपाठचे चौकार मारलेत. जरा स्पीडअप करा गेम, जीवनजी स्पीडअप करा. प्रत्येक चेंडूमध्ये तुम्ही फिल्डिंग अशी बनवाल तर वेळ जास्त जाईल. पुन्हा एकदा मोठा फटका बनवलाय, खाली चेंडूला अगदी बॅट खाली घुसून मात्र आता झेल टिपला, तिथे करेक्ट टेकन. सुमितची खेळी संपुष्टात. बाद. धक्का क्रमांक 3 जांभूलपाडाला.
धावसंख्या 48 असताना तसं पाहता धावसंख्या चांगली निर्माण केली आहे, सक्षम आहे. पण तू प्रत्येक चेंडू आता महत्वाचा असेल. 3 चेंडू शिल्लक आहेत अजून इनिंगचे. 3 मध्ये आता महेंद्र पारदी बघा स्वतःला अगदी स्टेज करतात, वॉर्मअप करतात, तिथे उंच पुरे आहेत. फटके पण तसे आले पाहिजेत महेंद्रजी, प्रयत्न करतील ते. हो हो हो, समोर खेचलाय, समोर खेचलाय आणि तिथे मात्र अमोलने मस्त झेल टिपलाय. रनिंग कॅच, जसे आले तसे निघाले महेंद्र पारदीबाद. अक्षय सुरेकरने हॅट्रिक घेतली आपल्या जवन्मा इताडेच्या, माफ करा, जाणून इताडेच्या प्लेअरने. आणि त्यानंतर दुसरी हॅट्रिक इथे संपादन केली आहे जीवन दिगाडकरने. मस्त, जहान जाय पर वचन ना जाय. बघा बक्षीस लावलेलं आरडी साठी, हॅट्रिक साठी 6 स्टार्सने, परंतु ती करामत, तो पराक्रम केला जीवन दिगाडकरने. मला वाटतं आता 6 स्टार याचा विचार करतीलच. ऐकत असतील मला ते. रामकृष्ण हरिकाकडे, अजितजी पाटील, बालाजी मेहर, लखन पाटील, केपी, अनंताजी केणे आणि मैदानामध्ये आरडी 7 स्टार आहेत, ते खेळतायत. सुंदर बॉलिंग, 2 चौकार आल्यानंतर सुद्धा बघा मस्त बॉलिंग टाकली. तिन्ही पण झेलच्या रूपामध्ये बाद केले जीवन दिगाडकरने. लास्ट टू गो नवीन बॅटर आलाय मैदानामध्ये, हर्ष बाबू साहेब, हर्ष पारधी सर. फुल टॉस, हर्ष उल्हास पद्धतीने भीर काढून दिलाय जांभूलपाडा गावाकडे. हर्ष पारधीचा हा जबरदस्त षटकार, व्हॉट अ हिट. धावसंख्या 54. वाव. आरडी स्पोर्ट्स किरवली संघापुढे सेट केले श्री गणेश जांभूलपाडाने. खूप चांगला सामना होण्याची दाट शक्यता मित्रांनो. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. स्वर्गीय बळीराम रघुनाथ वेलेकर स्मृती चषक 20-25. पंचांचं टार्गेट. आता कॉमेडी बॉक्स मध्ये मी इन्व्हाइट करतोय आमचे सहकारी समालोचक, एक जबरदस्त अँकर, सिंगर, ऑर्केस्ट्रा हँडल करणारे आणि कॉमेंट्री सुद्धा सोबत ते अगदी सुरेख करतात गेली अनेक वर्ष, असे भाग्यजी म्हात्रे सर असतील, मॅन फ्रॉम भाल, कॉमेंट्री बॉक्स मध्ये वेलकम. धन्यवाद.
चला बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. थँक्यू मनोजी कारवे सर, ज्यांना 3 दिवस तुम्ही ऐकलं. खरं तर ज्यांच्या शुभवाणीतून खेळाच्या प्रत्येक मॅचमध्ये उत्साह निर्माण केला जातोय ते मनोजी कारवे सर. नुकतेच तुमचे लाडके समालोचक मायक्रोफोनवरून रजा घेऊन आता सध्या तरी ते जेवणासाठी रवाना झालेले आहेत. या मॅचमध्ये टार्गेट जर आपण पाहिलं ना तर आजच्या दिवसामध्ये 50पेक्षा जास्त धावसंख्या कोणत्याही टीमने बनवल्या नव्हत्या. कालच्या दिवसामध्ये पहिल्याच मॅचमध्ये आपण 55 धावसंख्या बघितल्या, परंतु हा आकडा जोडण्यासाठी तब्बल शेवटच्या मॅचला आपण बघितलं. आरडी स्पोर्ट्स किरवली या संघाने 54 धावसंख्या बनवल्यात आणि आता ते टार्गेट या ठिकाणी बनवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये संघ तुम्हाला पाहायला मिळेल. जांभूलपाडा या टीमने बनवल्यात आणि आरडी स्पोर्ट्स किरवली या टीमला त्या धावसंख्या खरं तर आता बनवायच्या आहेत. काय सुंदर बॅटिंग राहिली शेवटच्या क्षणापर्यंत. तुम्ही पाहिलं तर शेवटच्या क्षणापर्यंत खूप चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स दाखवत असताना विशाल, वैभव, निकेश, सुमित या सगळ्यांनी चांगलं कार्य केलं आणि त्याच सुंदर कार्याच्या जोरावरती 54 धावसंख्या बनवल्या आणि 55 धावसंख्येचं टार्गेट. या क्रीडांगणावरती कोब्रा काय नवीन नाही आहे, कारण कोणतीही स्पर्धा असो कोब्राचा डान्स तो तुम्हाला पाहायलाच मिळतोय. सकाळी सकाळी कोब्रा फायर असो, रात्री थोडासा शांत राहतो, परंतु आजचा दिवस सुपर संडेचा त्याच्यासाठी खूप स्पेशल आहे. जसे संगीत येतील, मराठी असो, इंग्लिश असो, हिंदी असो, सगळ्या संगीतांवरती त्याची कंबर असत असते. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये गेल्यात. आरडी स्पोर्ट्स किरवलीचे 2 सलामीवीर फलंदाज गोरख आणि हेमंत हे सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तर पहिल्या षटकासाठी विशाल देऊयात दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. करूयात या सामन्याची सुरुवात. 55 धावसंख्येचं टार्गेट. पहिलाच बॉल फुल टॉस होता, ऑन साईडला टर्न करण्यात आलाय. डीपमध्ये फिल्डर आहेत. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या हद्दीमध्ये 2ची कॉलिंग. स्ट्रायकिंग वरती फेकी, दूरवरती फेकी होती. विकेट किपरलाही जावं लागलं दूरवरती चेंडूला फील्ड करण्यासाठी. दरम्यान आपण बघताय तर गोरखच्या बॅटमधल्या या 2 धावा. 55 धावसंख्येचं टार्गेट जर तुम्हाला बनवायचं असेल ना तर स्पेशली पहिल्या ओव्हरला टार्गेट करावं लागेल, कारण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2च फिल्डर डीपमध्ये असतात. डीपमध्ये एक फिल्डर बघताय तुम्ही वाईडिश लॉंग ऑन, एक फिल्डर मिड विकेटच्या अगदी बाजूला स्क्वेअर लेगच्या मध्ये. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. आता स्वीप केलाय. फिल्डरसाठी चान्स खूप कठीण आहे, कारण भरपूर मोठी गॅप होती. त्या गॅपमध्ये बॉलला पाठवत असताना बॅकआउट स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर येतो हा पहिला चौकार बाय गोरख. आपल्या प्रेक्षकांना चौकार आलाय. चौकार टीमची धावसंख्या 6 वरती जाऊन पोहोचतीये. 55 धावसंख्येचं टार्गेट असताना विशालला टार्गेट केलं गेलं गोरखने. रिव्हर्स खेळतात, परंतु यू विस आय विल डेफिनेटली हिट. डाव्या स्टिक वरती घाव घालणारा बॉल. रिव्हर्स खेळण्याचा मनसुबा आखला, परंतु लेग स्टंपला बँड करत असताना गोरख बाद. डायलॉग तर बनतोय. कोबरा नेहमी हेच मनामध्ये म्हणत असो की हे दोस्त मेरी बात मानो, लड़की को लात मारो ना चंद्रमुखी ना पारो, रोज एक पॅक मारो, शान से जिंदगी गुजारो. सध्या बघताय तुम्ही कोबराला डान्स करत असताना, आणि हा एंटरटेनमेंट आहे. हौशी नवशी प्रेक्षक या क्रीडांगणावरती तुम्हाला पाहायलाच मिळाले. त्यामधला एक हौशी प्रेक्षक कोबरा. परंतु सध्या तरी एक दुःखाची बातमी आरडी स्पोर्ट्स किरवलीसाठी, जिथे चौकारानंतरचा कमबॅक सुपर्ब तुम्ही पाहिला. मैदानाच्या आतमध्ये आता आलाय अमोल. अमोल आता 3rd रँकवरती तुम्ही बघता, अर्थातच 1 डाऊन पोझिशनवरती. इथनं मॅच बनवायची असेल ना तर स्पेशली एक पार्टनरशिपची गरज आहे, आणि प्रत्येक सामन्यामध्ये तेच असतं. तुमची पार्टनरशिप तुमच्या मॅचचं सूत्र हळवत असते, आणि या मॅचला जर आता टर्निंग पॉईंट पहिल्या ओव्हरमधून मिळवायचं असेल ना, पहिल्या ओव्हरमधून क्रॉस जायचं असेल ना, तर स्पेशली एक पार्टनरशिपची गरज आहे.
गोंदा विशाल तयार. विशालचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर रेंज पासून दूर ठेवला. ही मेंटॅलिटी आहे. कारण जर एखादा बॅट्समन जागेवरून खेळत असेल तर त्याच्यासाठी ऑफस्टंपच्या हलकासा आतमधून चेंडू ट्रॅव्हल करणं हे सगळ्यात महत्त्वाचं. तीच महत्त्वाकांक्षा या ठिकाणी पूर्ण केली. विकेटही त्याला मिळालाय. त्याच्या अगेन्स्ट गेलेला चौकार तो आता त्यांनी कव्हर केला 2 बॉलवरती, कारण त्याच्या 2 बॉलवरती 1 विकेट आणि 1 डॉट बॉल. लो फुल टॉस बॉल, गतीमध्ये परिवर्तन, टप्पाही पुढे होता. आता थोडीशी लेंथ मागे खेचण्यात आली नव्हती, लेंथला पुढे टाकण्यात आलं. अजूनही पद्धत आली त्याचा वापर न बघता विशालाही ते मनामध्ये लगेचच आणावं लागलं की जर फुटवर्कचा वापर नाही तर त्याच्यासाठी शरीरापासून दूर ठेवला जाणारा चेंडू हा आपल्यासाठी लाभदायक, आणि तोच लाभदायक. इथनं चेंडू टाकत असताना 5 चेंडूंमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात विशालनं. पुन्हा एकदा जागरून खेळण्याचा प्रयत्न. आता आतमध्ये येणारा बॉल, अचंबित झाला बॅट्समन. जिथे 3ऱ्या क्रमांकावरती गेला होता अमोल, त्याच्यासमोर लागोपाठचे 3रे डॉट बॉल टाकत असताना इथनं पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 55 धावसंख्येची चेस असताना पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 येणारे 18 बॉल, आणि 18 बॉलमध्ये अजूनही बनवायचे आहेत 49 धावा विजयासाठी RD स्पोर्ट्स किरवलीला. फर्स्ट इनिंगमध्ये आपण पाहिलं ना तर 2 ओव्हरमध्ये आपण धावा 3 ओव्हरमध्ये एक्झॅक्टली आपण धावा बघितल्या होत्या जास्त. पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितल्या होत्या मनीषने खर्च केल्या 15, परंतु ऋतिकने ज्या पद्धतीने 6 धावसंख्येचं षटक दुसरं हाताळलं ना फर्स्ट इनिंगमध्ये, तशाच पद्धतीने पहिलं षटक हे विशालने हाताळलं फक्त 6 धावसंख्येचं. काय सुपर बॉलिंग. ॲज अ बॉलर म्हणून तुमची हीच महत्त्वाची भूमिका असते की ॲज अ बॉलर जेव्हा तुमच्यासमोर एक मोठं टार्गेट डिफेंड करायचं असतं तेव्हा सुरुवातीपासून जर तुम्ही समोरच्या संघावरती दबाव टाकाल ना तर ते दबाव शेवटपर्यंत झेलत असताना बॅटिंग करणारी टीम पाहायलाच मिळते. आमने आणि आमनेपाड्याचे सरपंच सन्माननीय विश्वपाल केने साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी साहेबांना विनंती करतो की या तुमच्या वाहनासमवेत मंचावरती या, बसा. तुमचं सहर्ष स्वागत. 4 बांगड्यांची ऑडी घेऊन सध्या तरी ते येत आहेत आपल्या स्टेजकडे रवाना होत असताना. ही रॉयल एंट्री तुम्ही पाहतात MH04JK1214 हा त्यांचा लकी नंबर असू शकतो. आणि आमने आणि आमनेपाडा या खरं तर गावाला ज्यांना प्रतिनिधित्व करत असताना तुम्ही बघितलं, थोर विचारवंत राजा, राजेशाही थाट असणारं हे व्यक्तिमत्व, आणि तसेच माणसाच्या मनामध्ये अधिराज्य गाजवणं, माणसाच्या मनामधला एक असा राजा माणूस ज्या राजा माणसाने गावाला जोडत असताना आपली प्रतिष्ठा ही नेहमी गावाच्या अस्मितेसाठी दाखवले. तसे सन्माननीय सरपंच या ठिकाणी येतात. त्यांच्या येण्याने फटाक्यांची आतिषबाजी आणि इथनं विकेटही मिळाली आहे. सो RD स्पोर्टला लागेल हा झटका दुसरा. वेलकम सर, तुमचं सहर्ष स्वागत. त्यांच्या समवेत महेंद्रजी पाटील साहेब ही शाही सन्मानाने या मंचावरती उपस्थित होत आहेत. हे असे मान्यवर जे असतात ना त्या मान्यवरांनी व्यासपीठाची शोभा वाढते. अनेक मान्यवर सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या क्षेत्राला भेट देण्यासाठी जात असतात, आणि त्या भेटीतून काय मिळतं तर भेटीतून मिळतं प्रेम. आणि ही प्रेम देणारी स्पर्धा बळीदादांच्या खरं तर आठवणींना आपण उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे, आणि त्या आयोजनाला पाहण्यासाठी या ठिकाणी प्रमुख मान्यवर आलेले आहेत. तसेच ध्रुवपालजी पाटील साहेब यांचे करूया आपण मोस्ट वेलकम. 2 विकेट गेले आहेत. पहिल्या षटकामध्ये विकेट आपल्याला एकच पाहायला मिळाली, परंतु याही ओव्हरमध्ये विकेट संपादित करत असताना गोलंदाज ओमकार आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऋतिकसाठी हा बॉल थोडासा कंट्रोल पुल करायचा होता. जरूर समोर बघितला लेंथ बॉल, त्यावरती बॅट फिरवण्याचा प्रयत्न, परंतु तिथे असफल ठरले. आणि ओमकारचा अजून एक डॉट बॉल. आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाही ओमकारने, त्याच्यामध्ये 1 विकेट आहे. शॉर्ट बॉलचा वापर थोडासा पुढे आला खेळण्यासाठी. ऋतिक थोडासा रिक्स मध्ये पळतोय. दुसऱ्या बाजूला एक सिंगल बनवण्यासाठी नॉन स्ट्राईक एंडच्या बॅट्समनने सुद्धा धावा घेतला होता. थर्ड साठी चॅलेंज दिले. सो आपण पाहूयात काय घडतं या बॉलवरती. जितू पानसरे सर आहेत ते आपल्याला योग्य तो डिसिजन देतील. डायरेक्ट हिट झालाय, परंतु तो डायरेक्ट हिट बॅट वरती असताना की बॅट ड्रॅग झाल्यानंतर झालाय ते पाहायचं आहे. आणि क्लिअरली फलंदाज होईल. बॅट ड्रॅगच करू शकला नाही. बॅट अगदी हवेमध्ये असताना इथनं हिट केलं गेलं स्टंपला. फलंदाज होईल, बाद लागेल झटका तिसरा. फलंदाज आता बाद झालाय. क्रिटिकल्टीज, या क्रिटिकल्टीज मधून ना अनेक सारे संघ सावरत नाही, पण तो स्पेशली एखाद्या फलंदाजाचं चालणं महत्त्वाचं असतं, गरजेचं असतं.
गोरख टिकू शकला नाही, नुकताच बाद झाला अमोल. त्या ठिकाणी आपण बाद होताना बघितलं हेमंतला सुद्धा. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सोनू. विकेट गमावल्या गेल्या 3. नुकताच बाद झाला हेमंत. ऋतिक आउट झालाय, माफ करा. म्हणजे अमोल आणि सोनू आता मैदानाच्या आतमध्ये. हेवला प्लेस करण्याचा विचार होता, परंतु बॅट अँड बॉलचं कनेक्शन हलकंसं विकेट किपरने त्याचं काम पूर्ण केलं आणि या ओव्हरमध्ये 2 विकेट आणि पाहिले गेले तर एकंदरीत 3 चेंडू डॉट फेकले गेले. 5 चेंडूमध्ये एकही धाव नाहीये. या स्पर्धेमधला पहिला निर्धाव षटक हा असू शकतो का? शेवटचा बॉल आणि निर्धाव षटक. या मॅच मध्ये कारनामा करत असताना या ठिकाणी सिंगल बनवण्याचा प्रयत्न, तिथे विकेट मिळेल का तो प्रश्नचिन्ह जरूर पडलाय. पंचांची नकारार्थी मान हळते. मग या बॉल वरती काय घडतंय? बाईची इथनं मिळत असताना सिंगल, परंतु सुपर बॉलिंग या ठिकाणी हँडल करत असताना. प्रेशराइज मॅच नव्हती, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये एकच धाव खर्च करत असताना महत्वाची कंट्रोल बॉलिंग ज्याच्या माध्यमातून झाली ना ओमकार. आगमन या ठिकाणी आपण बघताय आगमन झालेलं आहे नुकतंच, ज्यांचं या मंचावरती सरपंच आमने आणि उपसरपंच हे दोन्ही सरपंच आणि उपसरपंच मंचावरती आहेत. आमने आणि आमनेपाड्याचे विश्वालजी रामदास केणे आणि महेंद्रजी पाटील, त्यांच्या समवेत ध्रुव पाटील, उद्योगपती आमने, हे 3 मान्यवर सध्या तरी या मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचं आपण मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करूया. सध्या तरी पक्षी आकाशामध्ये आनंद घेत आहेत. या निसर्गाने दिलेल्या धनसंपत्ती आहेत आणि ते राखणे गरजेचं. आम्ही नेहमी म्हणत असतो की आताचा मॉडर्न युग खरं तर बदलला आहे. कारण 10 वर्षाच्या आधी आपण बघायला गेलो ना तर खरं तर प्राणी आतमध्ये न यावे, घराच्या आतमध्ये न यावे म्हणून आपण दारापुढे माणसं ठेवायचो. आता माणसं न यावी म्हणून कुत्रे ठेवतात. त्याच्यामुळे निसर्गाच्या या धनसंपत्ती आहेत त्या सांभाळा. आणि ही नैसर्गिक संपत्ती आहे. या नैसर्गिक संपत्तीमध्ये असे प्राणी तुम्हाला दिसतातच. सुमित ऑन साईडला या ठिकाणी खेळलात आणि हा सुजलने खूप चांगली माहिती दिली. एवढ्याला दुसरीचा प्रयत्न सुरू केलाय. स्ट्रायकिंग एंडवरती फेकी, इथनं 2 धावा कंप्लीट. सुजलने खूप चांगलं मला सुचवलं की आधीच्या काळामध्ये आपल्याला कावळे आणि चिमणे उठवायच्या. आधी अलाराम नव्हता, परंतु आता अलाराम लावावा लागतो. 2 धावसंख्येने टीमची टोटल पुढे जाते. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 9. 55चा टार्गेट आता दूर होत चाललाय. ऑप्शनच्या बाहेर बॉल, पंच इशारा करतात व्हाईट बॉलचा. उमेश केने सर. धावा मॅजिकल फिगर ऑफ क्रिकेट 10. 10 आकडा आपल्या भारतासाठी खूप लकी राहिला. 1989 मध्ये क्रिकेटची झालेली सुरुवात, भारताचा रत्न म्हणून आपण ज्याला म्हणतो. ऑन साईडला बॉल चाललाय, डीप मध्ये फिल्डर प्रयत्न करतात आणि त्या ठिकाणी कॅच सेकंड अटेम्प्ट मध्ये या ठिकाणी कंप्लीट करत असताना अजून एक फलंदाज बाद. 10 आकड्यावरती लागणारा झटका. ची चर्चा करत होतो की भारतासाठी हा मॅजिकल फिगर काय. 1989 ची टेस्ट मॅच तुम्ही पहा, भारत वर्सेस पाकिस्तान. सिडनीचं ते ग्राउंड, त्या ग्राउंडवरती वकार युनिस आणि वसीम अक्रम हे त्यावेळेला पाकिस्तानचे सगळ्यात फास्टर बॉलर. आणि वकार युनिस सोबत 16 वर्षाची युवकांनी केलेली ती इनिंग, नाकाला लागलेला बॅट बाउन्सर, तिथून झालेली सुरुवात. भारतासाठी त्याने 100 शतकं ठोकली आणि त्या शतकांच्या राजाचं नाव म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर. या टीमचा सरसेनापती मैदानाच्या आतमध्ये गेलाय, राकेश दिगाडकर, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. त्याच्या समोरचा सुमितचा डॉट बॉल. टीमची धावसंख्या 10 वरती आता थांबलेली आहे. 4 विकेट गमावले गेल्यात आडी स्पोर्ट्स किरवलीनं. लो फुल टॉस बॉल स्वीप केलाय. ऑन साईडला चाललाय, डीप मध्ये फिल्डर आहेत. मागच्या बॉलवरती ज्याने कॅच साठी बॅकअप दिलं होतं तोच फिल्डर बॉल खाली. ऑन स्टंप फेकी, स्ट्रायकिंग एंड वरती. आता 11 वरती हाच धावफलक पोहोचलाय. 11 आकडा सुद्धा वाढदिवसाचा आकडा आहे, हार्दिक पांड्याचा वाढदिवस. ओव्हर द विकेट ऑन साईडला भिंगडी शॉट,
परंतु जाणार नाही मैदानाच्या बाहेर. मिड विकेटला पकडली गेली कॅच. फलंदाज होईल बाद, पडतेल मैदानाच्या बाहेर अमोल. बॅट जरूर हातामध्ये फिरली, परफेक्ट मिडल झाला होता चेंडू, परंतु फ्लायटेड स्ट्रोक देण्याचा प्रयत्न. हा पा ऍक्शन रिप्ले. ओव्हर द विकेटने बॅक ऑफ द हँडने बॉल टाकला गेला. ताकदीचा वापर जरूर होता, परंतु बॉल जेवढा लांब जायला हवा होता अनुमानाने अमोलचा तेवढा बॉल लांब गेला नाही. तिथने अजून एक विकेट प्राप्त करत असताना सुमित काय सुंदर बॉलिंग केली. ओमकारने सुरुवात करू दिली आणि आता सुमित त्या ओव्हरला कंटिन्यू करतोय. शॉर्ट बॉलचा वापर, आतमध्ये येणारा बॉल इथनं मिड ऑनला पकडली गेली कॅच. जसा मैदानाच्या आतमध्ये राजेश आला तसा मैदानाच्या बाहेर जाईल. अजून एक झटका आरडी स्पोर्ट्स किरवलीला. पण सन्मान या ठिकाणी करणार आहोत. नुकतंच ज्यांचं आगमन झालं होतं, खरं तर ही सन्मानाची गोष्ट की दादांचा अमूल्य वेळ त्यांनी या स्पर्धेला दिला. मी विनंती करेन आमने आणि आमनेपाड्याचे सरपंच विश्वपालजी रामदास केने यांना विनंती करतोय की तुमचा सन्मान आम्ही या ठिकाणी मंचावरती करतोय, त्या सन्मानाचा तुम्ही स्वीकार करावा. दिलदार मनाचा रुबाबदार राजा म्हणून आपण ज्यांच्याकडे बघत असतो, मी लहू दादांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी पूर्ण करावात. दिलदार मनाने ज्याने अनेकांची मनं जिंकली गेली, गावाच्या प्रतिष्ठेसाठी गावाने एकजूट येऊन भरघोस मताने ज्यांना सरपंच पदावरती बसवलं आणि आज आमनेपाडा आणि आमने या गावचं प्रतिनिधित्व करणारा हा राजा माणूस विश्वपाल रामदास केने साहेब यांचा सन्मान आपण या मंचावरती करतोय. भारताचं वस्त्र अलंकार, मायेची उबदार शॉल त्यांच्या खांद्यावरती परिधान केली जाते. सुंदर ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे आणि प्रेम त्यांचं असंच राहावं या स्पर्धेच्या बाबतीत, म्हणून त्यांना पुष्पगुच्छ देऊन आपण सध्या तरी सन्मान दादांचा या ठिकाणी करत आहोत. त्यानंतर मी विनंती करेन माजी उपसरपंच आमने महेंद्रजी पाटील साहेबांना विनंती करतोय की तुमचाही सन्मान आम्ही या मंचावरती करतोय, त्या सन्मानाचा कृपया करून तुम्ही स्वीकार करा. मदनजी पाटील यांना विनंती करूयात की तुमचे शुभ हस्ते हा सन्मान करा. महेंद्र पाटील माजी उपसरपंच आमने. हे सर्व मान्यवर आमच्यासाठी लाख मोलाचे आणि त्या लाख मोलाच्या मान्यवरांचा सन्मान म्हणजे या मंचाची शोभा आणि सन्मान आपण या ठिकाणी करत असताना त्या प्रमुख मान्यवरांचा. त्यानंतर मी विनंती करेन उद्योगपती आमनेगाव ध्रुव पाटील यांचाही आपण सन्मान करणार आहोत. गुरुनाथजी पाटील यांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी पूर्ण करण्यात यावा. हे सर्व मान्यवर नुकतं ज्यांचं या मंचावरती आगमन झालं होतं, थँक्यू सो मच. विश्वपालजी केने साहेब तुम्ही या ठिकाणी आलात. महेंद्रजी पाटील, ध्रुव पाटील आजच्या दिवसातला वेळ तुम्ही या स्पर्धेला दिला, तुमचं पुन्हा एकदा शतशः आम्ही आभार व्यक्त करतोय. नाव बॅक टू द क्रिकेट. 5 मध्ये 38 बनवायचे आहेत. यावेळेला बॉल सोडून देतात, व्हाईट बॉल आणि तिथनं मिळतात धाबा 5. इथनं मोमेंटम शिफ्ट होऊ शकतो कारण राकेश दिगाडकरच्या नावाने आरडी स्पोर्ट्स किरवली ओळखला जातो, म्हणजे त्याच्यामध्ये ॲबिलिटी कॅपॅसिटी आहे. आता 5 चेंडू बाकी आहेत. व्हाईट बॉल आणि त्याच्यावरती चौकार आला, एखाद्यात मिळतात धाबा 5 आणि 5 मध्ये अजूनही 33 धावा संख्येची गरज. मोठे फटके 5ही हवेत. 5 जर षटकार मारले तर होतात 30. अजूनही 3 धावा बोनसच्या रूपात त्यांना बनवावे लागतील. असेच 2 खरं तर आले ना चुकीचे बॉल तर हे होऊ शकतं. सन्माननीय दयानंदजी वाकडे साहेब, आय थिंक सो चौधर पाड्याचे असतील, त्यांना आपण विनंती करूयात की तुमचा संघ पुढे गेलाय, तुमचा संघ तुम्हाला खेळताना बघायचा आहे, परंतु प्रेक्षकांमध्ये न बसून आपण व्यासपीठावरती बसून तो सामना आनंदी घेऊ शकता त्या सामन्याचा. सो विनंती करेन त्यांना की या मंचावरती तुमचं सहर्ष स्वागत. 5 बॉल 33 धावा. शेवटच्या षटकासाठी गोलंदाजाचा वापर केला जातोय, तो म्हणजे सुजित यंगस्टर असावा म्हणून यंगस्टरला प्रमोट केलं गेलं. टर्न चांगला आहे, पण तो ज्या लेंथवरती त्याला बॉल टाकायचा ना त्या लेंथवरती त्याचा बॉल पडत नाहीये. आतापर्यंत व्हाईट बॉलचा रेशो जर आपण बघितला तर या ओव्हरमध्ये तब्बल 4 चेंडू वाईट आलेले आहेत, पण तो हरकत नाहीये. अपयश ही यशाची पहिली पायरी असते, आपण असं नेहमी म्हणत असतो.
आता टर्न झाला बॉल मध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी फील्ड करण्याचा प्रयत्न करतात खूपच वेगाने डिपिच कव्हर पॉइंटला हा बॉल होता ट्रॅव्हल बॉल गेलाय बॉर्डलांच्या बाहेर येतोय चौकार अजूनही बनवायचे आहेत 4 मध्ये 28. राकेश दिगाडकर आधी यायला हवा होता त्याने आधी आपल्या टॉप ऑर्डरला प्रमोट केलं. गोरख नो डाऊट चांगले खेळ खेळत असतो हेमंती चांगला खेळाडू आहे ते टॉप ऑर्डरलाच असतात पण त्यानंतर अमोल ऋतिक आणि सोनू आपल्या टीमसाठी जास्त काही करू शकले नाही. राकेश दिगाडकर आला क्रमांक 6 वरती आणि त्या कंडिशन्सला आता सध्या तरी त्याच्या बॅटमधून 2 मोठे फटके आल्यात. अजूनही 4 मध्ये 28 ची गरज. बॉल होतो तयार ओ द विकेट लॉफ करण्याचा प्रयत्न हा चेंडू आलाय डॉट आणि अशा कंडिशन्सला ना खरं तर यंगस्टरला प्रमोट करणं ही महत्त्वाची बाब आहे. कारण मी मागच्या मॅचमध्ये सुद्धा म्हटलं की प्रीमियर लीगच्या माध्यमातून तुम्ही जेव्हा जेव्हा एखाद्या यंगस्टरला प्रमोट करता तेव्हा यंगस्टरला प्रमोट करत असताना तुम्हाला एक रोल मिळतो की एखादा नवीन चेहरा लोकांपर्यंत आणावा. राकेशसाठी हा बॉल ऑन साईडला चाललाय डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर डोळ्यावरती ग्लास आहे त्याने फिल्डिंग केली इथनं मिळते सिंगल आणि आता फक्त फॉर्मॅलिटीज या ठिकाणी कंप्लीट करावं लागेल म्हणजेच हार आणि जिंकणं याच्यामधलं अंतर किती आता कापू शकतोय आरडी किरवली ते बघितलं जाईल. 2 चेंडू 27 धावसंख्येची गरज. कुलवटापाचा बॉल परफेक्ट यॉर्कर 4 चेंडू वाईड असले तरी काय झालं परंतु शेवटच्या क्षणाला जाताना मी मन जिंकू आणि खरं तर आता मिळाला एक चांगला बॉलर श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा या टीमला. ऑन साईडला शेवटचा बॉल होता टर्न करण्यात आला त्या ठिकाणी फिल्डर आणि अशा पद्धतीने मोठ्या फरकाने 26 धावसंख्येच्या फरकाने संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय पराभूत होत असताना आरडी स्पोर्ट्स किरवली. राकेश दादा ओव्हर समाप्त झाली. थँक्यू सो मच सहकार्य तुम्ही खूप चांगलं केलं या दोन्ही संघांचं आपण कौतुक करूया जिथे आरडी स्पोर्ट्स किरवली जरूर पराभूत झाला. पराभूत होण्यामागचं कारण तुमची सुरुवातीला राहिलेली कमजोर बॅटिंग. मी विनंती करेन राकेश दिगाडकर यांना सुद्धा की या मंचावरती कारण गावाच्या प्रतिनिधित्वासाठी तेही एक वेळ निवडले होते त्यांचा करूया सन्मान. टॉस करूयात आपण आधी. मॅन ऑफ द मॅचच्या रेसमध्ये कारण आपण बॅटिंग करत असताना पाहिलं तर 3 खेळाडूने चांगलं कार्य केलं परंतु आपण बॉलिंग स्टार्कच कशी असेल ते पाहूयात. नो डाऊट कारण दुसरी ओव्हर जी होती ती अगदी इकॉनॉमिकल राहिली आणि त्या दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण बघितली फक्त सिंगल धाव ती बाईची आपल्याला पाहायला मिळाली. सो मॅन ऑफ द मॅच गोज टू ओमकार. तर ओमकारला देवत आपण मॅन ऑफ द मॅचचा मान. सन्माननीय सुजीतजी पाटील सध्या तरी मंचावरती आलेले आहेत त्यांचं मोस्ट वेलकम. ओमकारला देवत आपण मॅन ऑफ द मॅचचा मान. मी विनंती करेन तर ज्यांचं आगमन या ठिकाणी झालं होतं विश्वपाल जी केने साहेब यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात हा मान ओमकारला. अवघ्या 1 धावसंख्येचं षटक ज्याने हाताळलं त्या ओमकारला आपण देत आहोत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. एक ट्रॉफी त्यानंतर मेडल आणि एनर्जी ड्रिंक हेल आणि ही ट्रॉफी देऊन आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. नेक्स्ट मॅच तर
तर जांभूलपाडा आणि चौधरपाडा या दोन टीममध्ये नेक्स्ट मॅच असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. सुजितजी पाटील आमचे केने साहेब यांना विनंती करतोय की टॉस बॉक्स मध्ये जुळा.